खरं तर ह्या इच्छापूर्ती गणपतीचं अध्यक्ष या मंडळाचे शेखर शेरे यांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन की त्यांनी दरवर्षी ते वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी करत असतात। यावर्षी त्यांनी कुंभमेळा देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी हजारो महिलांच्या साक्षीने आपण बघत आहोत तो पार पडत आहे। आणि या हळदी कुंकवाचं वाण तर त्यांनी दिलेलंच आहे, परंतु त्याच्या जोडीला त्यांनी ते स्वतः प्रयागला जाऊन कुंभमेळ्यामध्ये स्नान करून आलेले आहेत आणि सोबत येताना ते पाणी घेऊन तिथल्या या समस्त भगिनींना एका बॉटलमध्ये पॅक करून ते पाणी या ठिकाणी गंगाजल सर्व महिलांना दिलेलं आहे। मला वाटतं ही पहिलीच घटना असेल अशी ही की जे कोणीतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पाण्याचं पॅकिंग करून या सगळ्या भगिनींना कुंभमेळ्याचं जल हे दिलेलं आहे। त्याच्यामुळे मी खूप खूप आभार त्याचं व्यक्त करेन की या सगळ्या लोकांना आपण बघतो तिथे एवढे हजारो लाखो लोक गेलेले आहेत, तिथे ज्यांना ज्यांना जायला मिळत नाहीये त्यांना कमीत कमी त्या ठिकाणचं जल या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी शेखरचे खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करेन। आणि खूप मनापासून आभार यासाठी व्यक्त करेन की अशी संकल्पनाच एक वेगळी संकल्पना या ठिकाणी त्यांनी मांडली आणि त्याच्यामुळे महिला वर्गांमध्ये प्रचंड उत्साह, महिलांमध्ये एक वेगळं चैतन्य जे आहे ते याच गोष्टीसाठी आहे की आम्हाला कुंभमेळ्याचं जल या ठिकाणी मिळणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी 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 बघितली ह्या गणेशोत्सवाला दरवर्षी प्रत्येक दिवशी एवढीच गर्दी या ठिकाणी असते, कारण त्याचं आयोजन नियोजन हे एकदम व्यवस्थितपणे असतं। मला वाटतं या उत्तर मुंबईमध्ये कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेशोत्सव नसेल असा हा गणेशोत्सव शेखर शेरे या ठिकाणी करत असतात, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन। मला आम्ही या ठिकाणी गणपती रायाकडे मागणं मागितलं होतं की आमचे दादा प्रचंड अशा लीडने या ठिकाणी या मागाठाण्यामधून निवडून येऊ दे आणि खरोखर मुंबईमध्ये प्रथम क्रमांकाने दादा या ठिकाणी निवडून आले आणि आता सुद्धा या सगळ्या महिलांनी वरती दोन्ही हात करून एक संकल्प केलेला आहे, तो म्हणजे शेखर शेरे नगरसेवक झाले पाहिजेत। या प्रचंड बहिणींचा पाठिंबा या शेखर शेरेला आहे। मला वाटतं लवकरच नगरसेवक होणार। शेखर भाऊ, शुभेच्छा तुम्हाला। काय म्हणणं आहे, काय हे इच्छापूर्ती वाकम इच्छापूर्ती करत आहे का? हो, वास्तविक इच्छापूर्ती करणाराच गणपती आहे आणि शेखरची इच्छा पूर्ण हो अशीच आमची सदिच्छा आहे त्याच्या पाठी की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो हळदी कुंकू मेळावा प्लस जे गणपती आहे त्याचा आज किती वर्ष, 25 वर्ष 14 वर्ष त्याची आज हे गणपती तो म्हणजे साकारतो, त्याची इच्छा मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या अशीच आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आज प्रार्थना करतो आणि तो नगरसेवक म्हणून पुढच्या वेळेला आमच्याबरोबर असावा हीच आमची सदिच्छा। हे महिलांचे तुम्ही जे टीका लावतात आणि देतात ह्याच्यामध्ये काय कसं? ते सौभाग्याचं लेणं आहे। प्रत्येक महिला त्या सौभाग्याच्या लेण्यासाठीच ऍक्च्युली या ठिकाणी येते। वाण हे फक्त एक बाण आहे, पण जे हळदी कुंकू आहे ते एक सौभाग्याचं लेणं आणि ते फूल त्याच्यासाठीच खरं ऍक्च्युअल महिला येतात। त्या निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो, एकमेकींशी गप्पा मारतो, देवाणघेवाण होते विचारांची, यासाठी हा खरा हळदी कुंकू हा समारंभ आयोजित। कांदिवलीचा इच्छापूर्ती महाजनोत्सव गेले 14 वर्ष इथे साजरा होत असतो। हा सण साजरा करत असताना फक्त आमचं मंडळ एक हे निमित्त आहे, पण हा विभागातील नागरिकांचा उत्सव आहे, विभागातील महिलांचा उत्सव आहे, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत यांचा उत्सव आहे। त्यामुळे ह्या उत्सवामध्ये सगळे आपलं समजून, आपलं मंडळ समजून सगळे ह्या उत्सवामध्ये सामील होत असतात। आज जवळजवळ बघितलं असेल तुम्ही 2 ते 2.5 हजार महिला कमीत कमी या हळदी कुंकामध्ये होत्या। अजूनही तुम्ही बघताय किती जण म्हणजे महिलांसाठी आपण विविध कार्यक्रम ठेवले, त्यांना आरतीचा मान ठेवलाय, त्यांच्याशी होमची स्पर्धा ठेवली आहे, परत बाकीचा गणेश उत्सव साजरा करत तर सगळेच मंडळ असतात, तर सामाजिक उपक्रम कसं आपण ठेवायचे याचं इथे मेन म्हणजे मान ठेवलं जातं। तसं की आम्ही यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना आणलं, त्यांना आपण त्यांच्याकडनं आरतीचा मान करून घेतला, त्यांना आपण छोटे मोठे गिफ्ट दिले। तसंच आपण एक नवीन उपक्रम आणला यावेळी पर्यावरणाबद्दल की जे इच्छुक पर्यावरणीय असतील त्यांच्यासाठी आपण एक झाडाचं छोटं रोपटं देतोय। ते रोपटं तुम्ही घरी घेऊन जायचं, तुम्ही ते थोडंसं वाढवायचं, त्याची 1.5-2 फूट उंची झाली की तुम्ही आम्हाला संपर्क करायचा, आम्ही सगळ्यांची ती रोपटं घरातून घेऊन 500 ते 1000 जणांना आपण ती रोपटी वाढणार आहोत। ती सगळी जी फळांची झाडं आहेत, जेणेकरून चिक्कू, आंबा असेल, सफरचंद असेल, पेरू असेल, ती सगळी झाडं आम्ही विक्रमगड साईडला वगैरे त्या साईडला आपण ते आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी आपण त्याचं संगोपन सगळ्यांचं लागवड करणार, जेणेकरून तिकडतील मुलांना रोजगार मिळेल, हा आमचा एक मानस आहे। तुम्ही आता एक प्रसाद मध्ये एक बॉटल देतात गंगाजल, काय आहे गंगाजल? म्हणजे जो 144 वर्षांनी तो महाकुंभ जो मी स्वतः तिकडे गेलेलो, आमची टीम पण गेलेली। 144 इयर्सने जो महाकुंभ जो मेळा आला आहे प्रयागराजला,
लोक इथून काही लोक जात आहेत, काही लोकांचा वेळ जायला मिळत नाही, काही जण घाबरत आहेत, तिकडे जाऊन गर्दी खूप वाढली. मग आमच्या एक कल्पना आली, सगळी आम्ही बसलो मंडळी, आपण काहीतरी वेगळं यावेळी नियोजन करू, जेणेकरून लोकांना आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण लोकांना त्यातून काहीतरी समाज प्रबोधन करून लोकांना ते आपण गंगाजल तिथून आपण आणू आणि ते लोकांना आपण स्थानिक नागरिकांना आपल्या वयस्कर असतील, महिला असतील, त्यांना आपण ते गंगाजल छोट्या बाटलीतून त्यांना आपण देऊ. हा आम्ही संकल्प केला. म्हणून आम्ही सगळ्यांना छोटी बॉटल आपण देतो, त्याच्यामध्ये गंगाजल केलेले आहे ते शेखर सेरे ही एक नियोजन केलेला हळदी कुंकूचं तुम्ही त्यांचे बायको आहे. कसं तुम्हाला कसा वाटत आहे असं काम चांगलं आहे? मला खूप अभिमान वाटतोय की आता जे हे कार्यक्रम इथे नियोजन केलेलं आहे ते एकदम सुंदर प्रकारे म्हणजे त्यांनी केलेलं आहे. आणि तेच मी आता थोड्या वेळा अगोदर पण तेच बोलले की इकडची जर व्यवस्था जरा मागे पुढे जर झाली असेल चुकून तर म्हणजे सर्वांनी आपली जी अवस्था आहे ती म्हणजे आनंदमयी ठेवावी. म्हणजे कारण हा कार्यक्रमच असा आहे की सर्वांनी मिळून जुळून तो सेलिब्रेट करायचा. मला एक मोठा दादा प्रकाश दादा आणि एक छोटा दादा शेखर दादा. प्रकाश दादा मागठाण्याचे वाघ आहे आणि छोटा दादा छोटे वाघ आहे. तर आम्हाला असं वाटतं दोन्ही वाघ आम्हाला पाहिजे आणि नगरसेवकासाठी दादाकडून त्यांना दादांचं आहे कन्फर्म असे आम्हाला पुढच्या वर्षी आम्ही त्यांना नगरसेवक त्यांना इथे नगरसेवक शेखर शिरे नगरसेवक हे त्यांचं नाव घेणं असं वाटतं. आणि एवढे मोठे प्रचंड गर्दी त्यांचा कार्यक्रम म्हणजे एकदम व्यवस्थित असतो. कधी कोणाला कार्यक्रमामध्ये धक्काधुक्की नाही आणि व्यवस्थित प्रमाणे आणि असं वाटतं नेहमी हा प्रोग्राम ते होतो आणि महिला पण एकदम उत्साहाने की बाबा शेखर भाऊंचा प्रोग्राम आहे यायचा आहे असं म्हणून मला दोन शब्द माहिती